आरसीसी का नाम सुन के फ्लावर समझा है क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है। ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेंगा नहीं। आणि आता काय झालं मोठे गावकर? मोठे गावकर निघाला खोटे गावकर। आता झुकेंगा नाही म्हणणारा हा मोठे गावकर सीबीआय पोलीस कोठडीत जाऊन बसलाय। कारण यानं 15,000 डॉक्टर घडवले असा जो दावा केला होता ते कशाच्या मार्गातून घडवले त्याचं उत्तर जगासमोर आलं। फ्रॉड फॉर्म्युला। आरसीसीचा यशाचा फॉर्म्युला म्हणजे काय? फ्रॉड फॉर्म्युला। थोडक्यात काय तर पेपर फुटीच्या माध्यमातून यानं डॉक्टर्स तयार करण्याचा प्रयत्न केला। उद्या हेच डॉक्टर्स भारताच्या 140 कोटी जनतेचं आरोग्य तपासण्यासाठी पुढे येणार आहेत। आता त्यातले बरेच जण डॉक्टर्स होऊन काय उद्योग करत असतील आणि कुणाकुणाच्या आरोग्याची खेळत असतील हे देवच जाणे। या मोठे गावकरनं डॉक्टर घडवण्याचं स्वप्न आरसीसी मध्ये पूर्ण असं म्हणून सगळी वाट लावली। अक्षरशः पैशाला चटवलेला हा मोठे गावकर हा एकटाच नाही चटवलेला, याने चांडाळ चौकडी तयार केली आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याची नासाडी केली। नीट या पेपर फुटीमध्ये हा तर मास्टर माइंड निघालाच, पण यानं अशी काही माणसं गोळा केली त्या सगळ्यांना हाताशी धरून या संपूर्ण परीक्षेचा बट्ट्याबोळ केला। आता याच मोठे गावकरनं काय काय उद्योग केलेत आणि आतापर्यंत अपडेट काय आहे या सगळ्याच माहितीवर आधारितचा हा रिपोर्ट म्हणजे मोठे गावकर निघाला खोटे गावकर, पैशाला चटावलेली चांडाळ चौकडी, विद्यार्थ्यांच्या आयुष्याची केली नासाडी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है। ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं। लातूरच्या आरसीसी पॅटर्नचा संस्थापक, क्लासेसचा सर्वे सर्वा शिवराज मोठे गावकर आज कुठं आहे? आज आहे सीबीआयच्या पोलीस कोठडीत। मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणारा आज सीबीआयच्या गाडीतून फिरतोय। त्याचं कारण काय आहे तर या पठ्ठ्यानं नीट या परीक्षेच्या सगळ्या नको त्या लूप होलचा नीट वापर केला आणि एनटीए ज्याला आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणतो तिथल्या लोकांना हाताशी धरून या परीक्षेचा बट्ट्याबोळ केला। या नीटची परीक्षा झाली 3 मे 2026, पण या मोठे गावकरकडे याच परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा संच कधी आला माहितीये? 23 एप्रिल रोजी, म्हणजे साधारण 10 दिवस आधी। आणि मग यानं पेपर लीक तर झालेलाच होता, पण त्याचं वितरण सुद्धा असं काही केलं की आपल्या क्लासेसच्याच विद्यार्थ्यांना त्यातले प्रश्न कसे येतील। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोठे गावकर आणि एनटीए कनेक्शन काय आहे तेही समजून सांगतो। या नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे याच मोठे गावकरनं प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी म्हणजेच प्रल्हाद कुलकर्णी आणि पुण्यातल्या अर्थातच मनीषा मांढरे या दोघांना पेपर सेटर साठी एनटीए मध्ये घुसवलं। आता त्या एनटीए मध्ये हा जो प्रल्हाद कुलकर्णी घुसवला गेला तो मूळचा तरी कुठला तर लातूरचा। लातूरच्या एका प्रसिद्ध कॉलेजात हा त्या ठिकाणी प्राध्यापकी करवत होता आणि प्राध्यापकी कुठल्या विषयाची तर केमिस्ट्रीची। आता त्या ठिकाणी यानं 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, मेडिकल एंट्रन्सचं मार्गदर्शन करणं हे काम केलं। मग निवृत्त झाला, मग पुण्यात आला आणि याच दरम्यान मोठे गावकरनं त्याची वर्णी लावली
ती NTA मध्ये पेपर सेटर म्हणून, अर्थात विषय तज्ञ म्हणून. आता या कुलकर्णीचं आणि मनीषा मांढरे ज्या पुण्यातल्या एका प्रसिद्ध कॉलेजच्या मध्ये झूलॉजीच्या म्हणजे प्राणीशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्या दोघांचं कनेक्शन बघितलं आणि तिला देखील या NTA पेपर सेटर मध्ये घुसवलं. आता मोटेगावकरनं प्लॅन आखला. PV कुलकर्णीनं केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा आणि मनीषा मांढरेनं बायोलॉजीचा पेपर फोडायचा. मुळातच हे दोघं विषय तज्ञ, त्या सब्जेक्ट मधले एक्सपर्ट्स, विषय तज्ञ, ते वेटिंग रूम, असा प्रवास त्यांचा घडला. आणि आणखी विशेष बाब म्हणजे या PV कुलकर्णीवर केवळ पेपर सेटिंग किंवा विषय तज्ञ म्हणूनच जबाबदारी नव्हती, तर त्याचा मराठीत अनुवाद करण्याची देखील जबाबदारी होती. खरं तर यांची जी पेपर सेट करण्याची प्रक्रिया आहे त्यानुसार हे विषय तज्ञ 5 सेट प्रश्नपत्रिकेचे तयार करतात आणि त्यातले फायनल 2 निश्चित केले जातात आणि मग ते प्रिंट होतात. आता या PV कुलकर्णीनं 132 प्रश्न केमिस्ट्रीचे या मोटेगावकरला PDF स्वरूपात पाठवले, जे त्याच्या मोबाईल मध्ये आढळून आले, पण त्यानं पुरावा नष्ट करण्यासाठी डिलीट मारले होते. पण अर्थात CBIनं ते सगळं खणून काढलं. आता या मोटेगावकरनं स्वतः MSc गोल्ड मेडलिस्टचा दावा केलाय. त्याच्या वेबसाईटवर जर जाऊन पाहिलं आपण RCC पॅटर्न, तर तिथं त्याच्या शिक्षणाचा त्याने लेखाजोखा मांडलाय. कधी काळी हा म्हशी वळणारा, कधी कधी उकंडे खणून त्यातलं खत शेतात टाकणारा, कुडाच्या घरात राहणारा, आज याच्या क्लासेसचं जाळं महाराष्ट्रातल्या 10 ठिकाणी आहे. लातूरमध्ये तर आहेच, नांदेड, अकोला, कोल्हापूर, पुणे, पिंपरी, हडपसर, सगळीकडे प्राध्यापक मोटेगावकरांचे RCC क्लासेस हे फ्लेक्स, बॅनर, बोर्ड्स, ST वर जाहिराती, रिक्षावर जाहिराती सगळीकडे बघितले आपण. 11वीच्या विद्यार्थ्याला 60,000 फी, 12वीच्या विद्यार्थ्याला 60,000 फी वर्षाची. आता एवढी फी या विद्यार्थ्यांचे पालक मोटेगावकर सरांच्या क्लासला माझा पोरग जावं म्हणून कर्जानं, उदारीनं, शेत जमिनी विकून पोरांना तिथं पाठवलं. आता या मोटेगावकरनं त्याच्या वेबसाईटवर लिहिलंय, काय म्हणतो तू तिथं? नेट सेट JRF क्वालिफाईड, गेट क्वालिफाईड, DRDO क्वालिफाईड, बार्क क्वालिफाईड, TIFR क्वालिफाईड, MSc गोल्ड मेडलिस्ट. पण ही MSc गोल्ड मेडलिस्ट म्हणजे त्याला जे काही सुवर्ण पदक मिळाले, MSc मध्ये टॉपर आला म्हणून विद्यापीठामध्ये, त्या विद्यापीठाचं नावच नाहीये. त्या विद्यापीठाचं नाव त्याच्या त्या RCC पॅटर्नच्या वेबसाईट मध्ये नाहीच आहे. मग आता डाऊट येतो की हा खरंच गोल्ड मेडलिस्ट आहे का फेकेलिस्ट आहे? का पेपर लीक करणारा मोठा कोणतरी ज्याला म्हणतो ना आपण सर्वे सर्वा त्यातला डॉन आहे? मी तर म्हणतो ही संघटित गुन्हेगारी आहे. यांना सगळ्यांना मोका अंतर्गत एकत्र घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. मोटेगावकरनंच मनीषा मांढरे आणि तो PV कुलकर्णी या दोघांना NTA शी संधान साधून त्या ठिकाणी पेपर सेटर म्हणून बसवलं होतं आणि त्यांनीच हे पेपर लीक केले. तिकडे तो शुभम खैरनार नाशिकचा, तो तिकडे पेपर लीक करत होता, त्याचं वितरण पण करत होता. इकडे हा जो धनंजय आहे अहिल्यानगरचा लोखंडे, त्याला पकडल्यानंतर त्याच्या चौकशीतून या मनीषा वाघमारेचं नाव आलं. आता ही मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांचं कनेक्शन काय आहे? तर ही तर साधी ब्युटिशियन आणि ही प्राध्यापिका झूलॉजीची. या मनीषा वाघमारेनं काय करायचं तर विद्यार्थी गोळा करायचे आणि या मनीषा मांढरेकडे क्लासला आणून सोडायचे. मग आम्ही तुम्हाला प्रश्न देणार, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे.
असे लाखो रुपये हजारो विद्यार्थ्यांकडून उकळले. आता याच दरम्यान या मनीषा वाघमारेनं पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची भेट घालून दिली आणि मग पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे या दोघांनी मोटेगावकरला प्रश्न मिळवून दिले. अर्थात आता मध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात हे सिंडिकेट आहे. हे फक्त एक मोटेगावकरकडे काहीतरी थोडंसं त्याला सिंपती मिळवण्यासाठी काहीतरी कोणीतरी उद्योग सुरू केलाय की मोटेगावकरला म्हणे आपल्या पोरासाठी पेपर फोडायचा होता म्हणून त्यांनी फोडला. आता त्याच्या मागचं एक काहीतरी एक पालुपद लावलंय. मोटेगावकरला मेडिकल कॉलेज खोलायचं होतं म्हणे, पण तोही डॉक्टर नाही आणि त्याची बायकोही डॉक्टर नाही. आणि जर मेडिकल कॉलेज खोलायचं असेल तर या क्षेत्रात सक्रिय असणारा अनुभवी कोणतरी कुटुंबातील व्यक्ती असायला हवा. त्याचं पोरगं नुकतंच 12वी पास झालं होतं, त्यामुळं त्याला नीटची एक्झाम द्यायची होती आणि मग यानं पेपर फोडला असं सांगितलं जातं. म्हणजे मेडिकल कॉलेज खोलण्याचं स्वप्न या मोटेगावकरचं होतं असं म्हटलं जातं. पण आता हे सगळं खोटं आहे. त्याचं कारण असं, ही केवळ वायफळ चर्चा आहे. कारण की आपल्या पोराला डॉक्टर करण्यासाठी जो इतरांना एवढे उद्योग करू शकतो तर त्याला डॉक्टर करणं फार सोपं आहे हो. आणि आता या सगळ्या क्लासेसचा जर विचार केला, भारतात चालणाऱ्या या सगळ्या खाजगी कोचिंग क्लासेसचा तर तब्बल 20,000 कोटींचं साम्राज्य आहे. महाराष्ट्रात असे क्लासेस अक्षरशः पेव फुटलंय त्यांचं. आणि यांचं आणि कॉलेजचं साटलोट असतं. म्हणजे नाम मात्र प्रवेश असतो कॉलेजमध्ये, पण पोरग बसतंय कुठे? त्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये. या सगळ्याच गोष्टीचा वरदस्त कुणाचा? कारण की मुळातच शैक्षणिक संस्था सर्वात जास्त आहेत कुणाच्या? आमदार, खासदार, मंत्र्यांच्या. हे सगळे राजकीय वरद असताना राजकीय हस्तक्षेपानं राजरोसपणे बेलगामपणे सुरू आहे, पण याकडे बघायला कोणाला वेळ नाही. आज देशातल्या 140 कोटी लोकांचं आरोग्य या मोटेगावकरमुळं आणि याच्यासारख्या असल्या कितीतरी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या पेपर फुटीमध्ये सहभागी असणाऱ्या संचालकांमुळे धोक्यात आलंय. आपल्याला तपासणारा डॉक्टर नेमका क्वालिफाईड आहे हे ओळखायचं कसं, हा प्रश्न आज पडलाय. आज शिकून सवरून आलाय, अभ्यास करून आलाय का पेपर फुटीतून आलाय हेच कळेना झालंय. खरं म्हणजे हा मोटेगावकर याला चोराच्या उलट्या बॉम्बा जरा बघा. महाराष्ट्रात काय चाललंय, हे जे पेपर फुटी झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोरांचं नुकसान होत आहे, अन्याय होतोय. बाहेरच्या राज्यांमध्ये पेपर फुटतायत आणि हे योग्य नाहीये. यामुळे आमच्या महाराष्ट्रातले विद्यार्थी एम्स मध्ये जाण्याची संख्या कमी होईल. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठात आम्ही दाद मागणार आहोत. चोराच्या उलट्या बॉम्बा. अरे स्वतःच पेपर फोडला, स्वतःच पेपर फोडायचा आणि दुसऱ्या माथ्यावर कापर फोडायचं असा हा मोटेगावकर खोटेगावकर निघाला. अहो एवढंच नव्हे, 3 मे ची परीक्षा झाल्यानंतर जेव्हा हा पेपर फुटीचा प्रकार बाहेर आला त्यानंतर यांनी आणखी एक व्हिडिओ केला. बघा काय म्हणतोय तो. महाराष्ट्रात खूप मोठा अन्याय होतोय महाराष्ट्र विद्यार्थ्याला. यावर्षी आता असा दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते, यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की हे सगळे पेपर फुटे लागतील, ही अशी अवस्था आहे. ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही. हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही. खूप कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला. ते विद्यार्थ्यांचा पेपर फोडला, पोलिसांची कारवाई केलेली आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे. पण आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत आणि आम्हाला 1 नेशन 1 एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची CET खूप चांगली ही म्हणण्याची वेळ आहे. ऐकलं काय म्हणतोय? काळजी करू नको बेटा, पॅनिक होऊ नको. तुला काय एकट्याच परीक्षा द्यायची का? सगळ्यांना परीक्षेला सामोरं जायचंय. आमच्या काळात आम्हाला 3-3 वेळा रिपीट परीक्षा द्यावी लागली. रीनीट असलं म्हणून काय झालं? आणि RCC तुझ्या सोबत आहे. आपण भरपूर सराव करून घेऊ. त्या सराव पेपरच्या बाहेरचा एकही प्रश्न या नीट मध्ये येणार नाही बेटा. वाह, काय म्हणजे काय मास्तर शिकवते विद्यार्थ्याला. आता हा व्हिडिओ त्याने टाकला आणि विशेष म्हणजे हे एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा 3 मेला नीटची परीक्षा झाली तेव्हा आपल्याच विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्यात आणि आपल्याच विद्यार्थ्यांना विचारतोय
कसे गेले पेपर? केमिस्ट्रीचा कसा गेला, बायोलॉजी कसा गेला, काय सांगता येते? आपण घेतलेले पेपर मधले प्रश्न आले का? मग त्यात मुला मुलींनी सांगितलं, सर आपण जे पेपर घेतले, जी मॉक टेस्ट घेतली, त्यातले जसे ज्या तसे 42 प्रश्न त्यात आले. आणि हाय म्हणतोय वा वा छान मस्त, आता आपलं मेरिट वाढणार. काय झालं? मेरिट झालं का डिमेरिट झालं? अहो हे सगळे उद्योग या मोठेगावकरनं केव्हापासून केलेत कुणास ठाऊक. कारण की 2003 ला यानं रेणुकाई क्लासेस सेंटरच्या नावाखाली क्लास सुरू केला लातूरमध्ये आणि मग राज्यभरात त्याचं जाळं विणलं. याचा स्टाफ जवळपास हजारो लोकांचा आहे. क्लार्क असतील, नॉन टीचिंग स्टाफ असेल. इतकंच नव्हे, जे शिक्षक आहेत त्यामध्ये सर्वात जास्त भरणा कुणाचा आहे? मराठी प्राध्यापकांचा, शिक्षकांचा नाहीये. दिल्ली, हरियाणा, राजस्थान मधून यांनी शिक्षक आणलेत. पेपर फुटलाय कुठं? राजस्थान मध्येच पहिला. म्हणजे या मोठेगावचं कनेक्शन हे संपूर्ण महाराष्ट्रासह देशात आहे. आता 9 दिवसांची सीबीआय कोठडी, त्यात सगळं बाहेर येईलच. झुकेंगा नाही असं जो काही म्हणतोय, तर आता कोण झुकला आणि कोण वाकला हे तर कळेलच. पण याचंच वाक्य होतं, असं मोठं होऊन दाखवा की लोकांच्या मानात दुखल्या पाहिजेत. आपल्याकडे बघताना लोकांच्या मानात दुखल्या पाहिजेत. पण आता तू मोठं होता होता इतका स्वार्थी झाला, इतका पैशाला चटावला, ही सगळी चांडाळ चौकडीनं विद्यार्थ्यांच्या आयुष्याची नासाडी केली. आता तुझ्याकडे बघताना अक्षरशः नजर चोरवाविषयी वाटते, नजर चोराविषयी वाटते, नजर दुसरीकडे वळवाविषयी वाटते. काय उपयोग झाला त्या मोठेपणाचा? कारण की तुझ्या नावातच मोठे आहे, पण तुझे उद्योग खोटे आहेत. म्हणून मोठेगावकर निघाला खोटेगावकर. आधी झुकेंगा नाही म्हणत होता, आता पोलीस कोठडीत मान खाली घालून बसलाय. आज तुलाच तुझी लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली. अर्थात स्वार्थ, लोभ यापायी आज जे काही घडलं त्याचंच फळ या मोठेगावकरच्या पदरात पडलं. पण आता जाता आता मला एक म्हणायचंय, याच मोठेगावकरच्या नादी लागून काही पालक देखील अक्षरशः त्याच्याकडनं पेपर जर खरेदी करत असतील, विकत घेत असतील काही लाखो रुपयांना, तर पालक देखील तितकेच जबाबदार आहेत आणि तो पेपर घेऊन त्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील तितकेच जबाबदार आहेत. जसं लाच देणाराही जबाबदार, लाच घेणाराही जबाबदार, तसंच जर लाच देणारा घेणारा गुन्हेगार ठरू शकतो, तर इथं विद्यार्थी आणि पालक सुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत. त्यांनी आपल्या विद्यार्थ्याच्या भवितव्याशी धोका केलाच, पण उद्या त्याचंच पोरग जर या पेपर फुटीच्या माध्यमातून डॉक्टर बनला आणि त्याच्या हातून जर एखादा पेशंट दगावला, तर गुन्हेगार कोण? त्याला जबाबदार ही पालक राहणार आहेत का? असे हजारो पालक आहेत ज्यांनी हे पेपर लीक झालेले विकत घेतलेत अशी सीबीआय कडे माहिती आहे किंवा संशय आहे. आता या सगळ्या प्रकरणातून निस्तरता इतर परीक्षांवर देखील संशयाचं ढग निर्माण झालाय. राज्यातली MST CET एक्झाम असो, JEE असो, या परीक्षांबद्दलचं काय? तिथल्या देखील मेरिट मध्ये असे तर उद्योग झाले नाहीत ना? या सगळ्यांची चौकशी करण्यासाठीचं मोठं आव्हान आता भारताच्या यंत्रणेसमोर उभं राहिलंय. थोडक्यात काय, झुकेंगा नाही म्हणणारा हाच तो मोठेगावकर. याचा RCC डळमळीत झालं, कारण की ते पक्क नव्हतं, ते स्वार्थावर उभं होतं. चांडाळ चौकटीला हाताशी धरून विद्यार्थ्यांच्या आयुष्याची नासाडी केली. मोठेगावकर निघाला खोटेगावकर. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.